दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. स्मृतीस्थळाच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 6 स्मृती पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली स्मृती आहे राजा भविष्यानुवादू. या महाराष्ट्राचा जो राजा होता देवगिरीचा, रामदेव राजा, त्या राजाविषयी आचार्य अनुवाद करतात. त्याचं भविष्य वर्तवतात की नेमकं त्या राजाचं भविष्य काय आहे. तर नेमकं काय राजाचं भविष्य सांगितलं आचार्यांनी हे आपण पहिल्या स्मृतीमध्ये पाहणार आहोत. दुसरी स्मृती आहे राज्यांतर शमनी पुन्हा निंबा वासू करणे. महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही मुसलमानांनी धिंगाणा घातला होता, मुसलमानांनी जो काही हलकल्लोळ केला होता, पूर्ण महाराष्ट्र अस्थिर होऊन गेलं होतं. जिकडे तिकडे धावपळ, लुटालूट, सगळा धिंगाणा चालू होता महाराष्ट्रामध्ये. तर या राज्याचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचं शमन झालं. म्हणजेच काय झालं तर महाराष्ट्र राज्य शांत झालं. जे मुसलमानांच्या धाडी होत्या त्या धाडी कमी झाल्या. मुसलमान सर्व लुटालूट करून निघून गेले आणि नंतर आचार्य पुन्हा निंबा वासू करणे म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये निंबा जे गाव आहे तिथे जो आचार्यांनी आश्रम बांधला होता, जो मठ बांधला होता, तिथे पुन्हा आचार्य राहायला आले. हे आपल्याला दुसऱ्या स्मृतीमध्ये समजणार आहे. तिसरी स्मृती आहे केशव पंडित बोलना भाषा भेद कथन. पंडित आणि केशवबास हे जे आहेत यांना कोणत्या भाषा येतात, काय नाही, कसा भेद आहे ते सांगतात आचार्य. चौथी स्मृती आहे विजनी पंडिता गीत गायनी निषेधू. पंडित बासांना विजनाला गेल्यानंतर गायन करण्याचा निषेध केलेला आहे. गीत गायन करायचे पंडित बास, तर त्याचा निषेध केलेला आहे आचार्यांनी. पाचवी स्मृती आहे तथा गीत गायनानुज्ञा. एका स्मृतीमध्ये आचार्य म्हणतात गीत गायन करू नये आणि लगेच पुढच्या स्मृतीमध्ये आचार्य म्हणतात पंडित बासांना की तुम्हाला गीत गायन करण्यासाठी अनुज्ञा आहे, म्हणजे तुम्ही गीत गायन करू शकता. तर एका स्मृतीमध्ये आचार्य गीत गायनाला निषेध करतात, प्रतिबंध करतात. दुसऱ्या स्मृतीमध्ये गीत गाण्यासाठी अनुमती देतात. हे असं कशामुळे घडलं हेही आपण आज पाहणार आहोत. आजच्या ज्ञानसत्रातील शेवटची स्मृती म्हणजे तथा गायन श्रवणे ब्राह्मण अनुसरणी हाकारा म्हणणे. पंडित बास गीत गात होते आणि अक्षरशः एक ब्राह्मण अनुसरण घेतो गीत ऐकून. या प्रसंगावर आचार्य खूप प्रशंसा करतात आणि हे माझे हाकारे आहेत असं बोलतात. नेमका हाकारा म्हणजे काय हे आपण आजच्या ज्ञानसत्रातील शेवटच्या स्मृतीमध्ये पाहणार आहोत. आजच्या ज्ञानसत्रातील सर्व स्मृती तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. नवीन दर्शकांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे ज्ञानवर्धक व्हिडिओ भरपूर आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत भविष्यामध्ये आणि ते व्हिडिओ तुमच्याकडून सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये एकही व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील स्मृती क्रमांक आहे स्मृतीस्थळ स्मृती क्रमांक 86. राजा भविष्यानुवादू. राजाच्या भविष्याविषयी आचार्यांनी अनुवाद केलेला आहे. भटोबासी दुरी प्रदेशांतर केले. भटोबास खूपच दूर निघून गेले. प्रदेशांतर केले म्हणजे काय तर स्वतःचा प्रदेश सोडून बरच लांब निघून गेलेले आहेत. नेमकं कोण्या प्रदेशामध्ये गेले समोर स्मृतीस्थळकार सांगतात. एक म्हणती निलंग्यासी गेले. एक म्हणती म्हणजे एका महानुभावांच्या मते आचार्य निलंग्याकडे गेले. सर्वांना माहितीच आहे निलंगा नावाचा एक तालुका आहे आताही, तर त्या प्रदेशाकडे गेलेले आहेत आचार्य मुसलमानांच्या धाडी आल्यामुळे. एरीकडे रामदेव तेही धरिला. रामदेवाला धरलं त्या मुसलमानांनी. ते ऐकोनी भटोबासी अनुवादू केला. ते ऐकल्यानंतर भटोबास अनुवाद करतात. भटोबासी म्हणितले रामदेव धरिला परी सुटेल जवळीली म्हणितले ते का भटो. आचार्यांना ही वार्ता कळाली की मुसलमानांनी रामदेव राजाला धरलं आणि हे ऐकल्यानंतर आचार्य अनुवाद करतात की जरी मुसलमानांनी रामदेवाला धरलं तरी पण तो सुटेल, काही ना काही तह करेल आणि तो सुटेल. मी काल सांगितलं तुम्हाला की विजय कोणीही झालं नव्हतं तर तह केला होता. आणि इथे आपल्याला काय लक्षात आलं, राजाला धरलं. मग आता राजाला जर स्वतःची सुटका करायची असेल तर काहीतरी तडजोड करावी लागेल, काहीतरी तह करावा लागेल, तरच राजा सुटेल ना. तर मग राजाने तसा तह केला. भरपूर साऱ्या सुवर्ण मुद्रा त्याला दिल्या आणि वर्षाकाठी आम्ही तुम्हाला एवढं एवढं द्रव्य देऊ
असं म्हणून मांडलिकत्व स्वीकार केलं त्या मुसलमानांचं या रामदेव राजाने. हा इतिहास आहे घडलेला, स्मृतीस्थळामध्ये आलेला नाही, पण इतरत्र जे काही इतिहासाचे पुस्तकं आहेत त्यामध्ये हे आलेलं आहे. तर अशा प्रकारे रामदेवाने तह केला, भरपूर सारी धनदौलत त्या मुसलमानांना दिली आणि मग स्वतःची सुटका करून घेतली. तर आचार्यांनी ती भविष्यवाणी वर्तवली होती ते खरी झाली, तो स्वतःची सुटका करून घेतो. तर ज्यावेळेस हे आचार्यांनी भविष्यवाणी केली, सोबतच एक शिष्य बसलेला होता, तो विचारतो की ते का भटो, म्हणजे त्याची सुटका कशी काय होईल? भटोबासी म्हणतील ना मी वर्ते तो मराठे वर्तेल. आचार्य म्हणतात मी जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची सत्ता राहणार, म्हणजे मराठे या प्रदेशावर शासन करणार. मराठ्यांच्या शासनाखाली जर महाराष्ट्र राहिलं तर एवढे अत्याचार होणार नाहीत. मुसलमानांच्या अधिपत्याखाली जर महाराष्ट्र गेला तर खूप अत्याचार होतील. आणि तुम्हाला माहितीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जे कारकीर्द आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते स्थापना होण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये काय होतं तुम्हा सर्वांना माहितीच असेल. जिकडे तिकडे लुटालुटच होती चालू, निजामशाहीचं राज्य होतं, हिंदूंचे कितीतरी मंदिरं तोडले, औरंग्याने आपला रुद्धपूरचा राजमठ तोडला, तर असे कितीतरी हिंदूंचे मंदिरं तोडले. हे जे मुसलमान असतात हे कधी महानुभाव पंथ किंवा हा व्यक्ती वैष्णव पंथाचा आहे, कोणी नाथ पंथाचा आहे असं कोणीही पाहत नसतात. आपले महानुभाव पंथामधले साधू संत म्हणत असतील की आम्हाला जिजिया करातून मुक्तता दिली, अमकं दिलं तमकं दिलं म्हणत असतील. मुसलमान चांगले होते असे काही म्हणतात की आम्हाला सवलत दिली त्या काळामध्ये जिजिया करापासून. जर खरंच मुसलमान चांगले असते तर आपला जो रुद्धपूरचा राजमठ आहे तो तोडला असता का त्यांनी? औरंग्यानेच तर तोडला तो राजमठ. मग काय त्या चिटोऱ्याचं घेऊन बसायचं, आम्हाला जिजिया करमध्ये सवलत दिली, चिटोरा दाखवत बसायचं, काय फायदा त्याचा? आपला राजमठ गेला, त्याचं दुःख गेलं कोणीकडे, त्या चिटोरा घेऊन फिरतात आपले लोक की हे बघा कागद, आम्हाला जिजिया करामधून सूट दिलेला कागद आहे, खाली त्यांची मुद्रा पण छापलेली आहे. असू द्या, आपल्याला काही करायचं नाही, पण जे सत्य परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगितली की आपला राजमठ गेला तर त्या कागदाचं काय करायचं आपल्याला. असो, तर मला एवढं सांगायचं की जे अत्याचार त्यांनी केले ते काय कोणता संप्रदाय पाहून नाही केले. कोणी नाथ संप्रदायाचा आहे, कोणी वैष्णव आहे, कोणी शैव आहे, कोणी महानुभाव पंथी आहे, कोणी वारकरी आहे असं पाहिलं नाही. सरसकट जे कोणी अल्लाला मानत नाहीत तेवढे हे या पृथ्वीवर जन्माला आलेले गुन्हेगार आहेत आणि यांना संपवायचं आहे अशी त्यांच्या कुराणमध्ये आज्ञा आलेली आहे. त्यांच्या कुराणमध्ये असं लिहून आहे, जे बुतफरोश लोक असतात, बुतफरोश म्हणजे काय, जे मूर्तीची पूजा करतात. तुम्ही पूजा करता श्रीकृष्ण महाराजांच्या मूर्तीची, आम्हीही पूजा करतो, म्हणजे आपण बुतफरोश आहोत. आणि जे बुतफरोश लोक आहेत त्यांचं शिकन करायचं आहे, म्हणजे त्यांना मारून टाकायचं आहे असं कुराणमध्ये आलेलं आहे. कुराणची आज्ञा आहे मुसलमानांना. ते कितीही तुमच्या सोबत चांगले राहत असतील, तुम्ही कितीही त्यांना चाचा चाचा करा. आपले बरेच काही माणसं आहेत, वासनिक आहेत, आपले मानव पंथातील साधू संत आहेत, बरेच आपले आश्रम असे आहेत की खान चाचा करतात, त्यांची गाडी बोलवतात, खान चाचा, मोहम्मद चाचा, शेख चाचा, अमका चाचा, तमका चाचा. मग त्यांच्या फळाच्या दुकानावरून फळं आणतात. अक्षरशः आपल्या काही मानवपंथी आश्रमांनी तर मुसलमानांना एवढं श्रीमंत केलं की जे लोक खटारा मोटरसायकलवर हिंडायचे आज ते कारमध्ये हिंडत आहेत. मग तुम्ही सांगा, आपल्या महानुभाव पंथ्यांचा पैसा जर अशा क्रूर आणि राक्षसी लोकांना श्रीमंत करायला जर उपयोगात जात असेल तर आपल्या महानुभाव पंथा एवढं कोणी टिंब नाही. रिकाम्या जागा भरा, तुम्हाला काय शब्द वाटते ते भरा तिथं. आता मी काय बोलणार नाही शब्द, फिल इन द ब्लँक्स म्हणून तुमच्यासाठी ते खाणारी कामा सोडला मी. तर असे आपले लोक आहेत आणि आपण परमेश्वराच्या आज्ञेचं किती उल्लंघन करत आहोत हेही आपल्याला शुद्धी राहिलेली नाही. आपल्या पूर्वजांनी किती त्रास भोगले आणि आपण काय करत आहोत हे विचार केल्यानंतर अक्षरशः मन फार दुःखिस्त होते. आपल्या पूर्वजांनी कशी धावपळ केली आपण कालच पाहिलं. आचार्य किती धावत पळत घाटावर गेले, साधा इसा कशा जीव धरून बसल्या परळीच्या त्या वैजनाथाच्या मंदिराच्या समोर आणि आपल्या साधकांना वाचवलं. आपल्या पूर्वजांनी प्राण हातावर घेऊन हा धर्म राखलेला आहे. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती, हे जे वाक्य आहे ते खरंच स्वतःच्या कृतीतून सत्यामध्ये उतरवलेलं आहे आपल्या पूर्वजांनी. आणि आपले आता मानवपंथी आपलेच आश्रम त्याच मुसलमानांना मोठं करण्याच्या मागे लागलेले आहे. नवरात्रमध्ये मुसलमानांच्याच दुकानातून सामान आणायचं. वा रे वा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी घोडाचोरीचा त्याग केला, त्यांनी हिंसा केली म्हणून. आणि आपले आताचे काय म्हणतात, साधू संत महंत, की नवरात्रमध्ये मुसलमानांच्या दुकानाहून चालते. सर्व साधू संत महंत म्हणतात असं म्हणत नाही मी. काही आहेत साधू संत जे म्हणतात की मुसलमानांच्या दुकानाहून सामान नकोच, नवरात्र असो काही असो. परंतु जे
सर्रासपणे 12 महिने मुसलमानांच्या दुकानावर सामान आणतात, त्यांच्यासाठी मी म्हणत आहे. आणि हे जे काय मी सांगत आहे, काय माझं सांगत आहे का? स्वामींनी घोडाचोरीच्या शिष्याचा त्याग केला, मग आता स्वामींना काही कळत नव्हतं आणि आताच्या लोकांना जास्त कळायला लागलं का? तर आताचे जे लोक असे व्यवहार करतात मुसलमानांना सोबत, मग ते कोणी संत असो, साधू असो किंवा कोणी महंत असो, तर त्यांनी स्वतःची शुद्धी हरपवलेली आहे. ते शुद्धीवर नाहीत, त्यांना देवाचे तत्व समजत नाहीत, स्पष्टपणे म्हणतोय मी. आणि अजूनही वेळ गेलेली नाही, आपण बदललो पाहिजे. हे सर्व धर्म समभाव मानून सर्व धर्म परिषदा भरवणं बंद केलं पाहिजे आपण. आणि आपल्या पूर्वजांनी किती त्रास सहन केला बघा. हे आता काल तुम्ही ऐकलं, आज तुम्ही ऐकताय. काल आपण पाहिलं आचार्य पळत गेले, मागे तुर्क लागलेले होते. म्हणजे नागदेवाचार्यांना किती हलापेष्टा सहन कराव्या लागल्या या मुसलमानांपायी. आणि तेच मुसलमान आहेत हे. त्या काळामध्ये जे कुराण वाचायचे भटोबासांच्या काळामध्ये, तीच कुराण आताही हे लोक वाचतात. आणि त्या कुराणमध्ये भूत शिकन करा असं सांगितलेलं आहे. अक्षरशः भूत शिकन नावाने पुस्तकं छापलेले आहेत मोठे मोठे. भूत म्हणजे मूर्ती, शिकन म्हणजे तोडा. मूर्ती आपण का तोडावी? मुसलमानांनी मूर्ती का तोडावी, मूर्तीचा भंग का करावा, मंदिरं का तोडावीत, यासाठी मोठे मोठे ग्रंथ लिहिले आहेत त्यांच्यामध्ये. भूत शिकन सारखे पुस्तकं ते तुमच्या हाती कधीच लागू देत नाहीत. तुम्हाला वाचायचं जरी वाटलं तरी ते म्हणतात हे तुमच्यासाठी नाही, तुम्ही दुसरे पुस्तकं वाचा. तर असो, आपला वेळ खर्च होत आहे इथे, तर मी जास्त वेळ घालणार नाही. आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर आचार्य काय म्हणतात की मी आहे तोपर्यंत महाराष्ट्रावर मराठ्यांचंच राज्य राहील, महानुभाव पंथ व्यवस्थितच राहील. आपल्याला थोडी सतर्कता बाळगावीच लागणार आहे. ज्याप्रमाणे आचार्यांनी स्वतःच्या आईला वैजोबाच्या घरी ठेवलं, काही महात्मे परळी वैजनाथाच्या मंदिरात ठेवले, आपण काही तरुण महात्मे आणि जे काही तरुण साध्वी होत्या त्यांना घेऊन घाटावर गेले. किती धावपळ, किती जीवाचा आटापिटा करावा लागला आचार्यांना. त्याचबरोबर देवाचं स्मरण, देवाचा धावा तेवढाच मोठा केला त्यांनी. म्हणून तर आबाईसा वाचले, आपण कालच पाहिलं, त्यांचा गाडा भंग झाला, गाडा तुटून गेला. आचार्य म्हणतात माझं स्मरण चालू होतं, माझ्या स्मरणाला खंड पडला नाही, म्हणून आबाईसा वाचली, वैजोबा वाचला. ज्यावेळेस आपण इतिहासाचा अभ्यास करत असतो त्यावेळेस आपली मानसिकता कशी पाहिजे हेही आपल्याला माहिती पाहिजे. 21व्या शतकामध्ये बसून हे जे आता वातावरण पाहत आहोत आपण, या वातावरणाला लक्षात घेऊन आपण जर इतिहासाचा अभ्यास करत बसलो तर आपल्याला इतिहास समजणार नाही. आपल्याला त्या काळामध्ये कशी भौगोलिक परिस्थिती होती, कशी सामाजिक परिस्थिती होती, हे लक्षात घेऊन मग अभ्यास करावा लागत असतो. तर त्या माणसाला इतिहासाचा इतिहास तज्ञ म्हणतात. आता तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये कसं वातावरण असेल त्यावेळेस. जे इतिहासाचे अभ्यास करणारे असतात, जे इतिहास तज्ञ असतात, ते कसे अभ्यास करतात, तर त्या काळामध्ये कशी परिस्थिती असेल, त्या काळामध्ये कसे प्रसंग होते, त्या काळामध्ये भौगोलिक परिस्थिती काय होती, सामाजिक परिस्थिती काय होती, समाजाची बौद्धिक क्षमता कशी होती, वैचारिक पातळ्या कशा होत्या, या सर्वांचा विचार करून ज्यावेळेस अभ्यास करतात त्यावेळेस आपल्याला खरा इतिहास समजतो. तर तुम्ही आता हे समजून घ्या की आचार्याची काय मनस्थिती असेल. त्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रात सर्व दरोडे टाकणं चालू होते, मुसलमानांचे लुटालूट चालू होती. काय भयानक परिस्थिती असेल याचाही विचार करा. आचार्य धावत पळत सुटत आहेत, आचार्यही घाबरलेले आहेत, देवाचा धावा करत आहेत, स्मरणाला खंड नाही आचार्यांच्या. एकीकडे गुरुकुळाची चिंता, साधईसांना तिथे मंदिरात ठेवलेलं, काही तरुण जे साध्वी बाया आहेत त्या आहे सोबत, तरुण साध्वींना सांभाळणं किती रिस्क आहे. अशा या कामांध मुसलमानांपासून सुरक्षित ठेवणं किती मोठी रिस्क आहे. आई एकीकडे वैजोबाच्या घरी ठेवलेली आहे, म्हातारी आहे म्हणून तिला चालणं होत नाही. तुम्ही विचार करा किती टेन्शन मध्ये असतील आचार्य. अशा परिस्थितीमधून महानुभाव पंथ आणलेला आहे बाहेर काढून सुरक्षित आचार्यांनी. आचार्यांचं तर एक उदाहरण झालं. असे बरेच काही विद्वान पंडित होऊन गेले नंतर पण ज्यांनी महानुभाव पंथ सांभाळला. महानुभाव पंथ म्हणजे कवळं रोप होतं त्यावेळेस, त्याचं मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरण केलं ते आपल्या विद्वान पंडितांनी, पूर्वजांनी. आणि त्यांनी काय कष्ट घेतले, काय प्रयत्न केले, काय प्रयत्नांची पराकाष्ठा केली, ते आपण आता सर्वजण विसरून चाललेलो आहोत. बहुतांश जण विसरून गेलोत आपण. तर हे विसरून जाणं म्हणजे या आपल्या पूर्वसुरींवर अन्याय करण्यासारखं आहे. उगाच कार्यक्रम घेतला आणि त्या मंडपाला नाव देऊन टाकलं अमक्या अमक्या आचार्यांचा मंडप. म्हणजे काय तुम्ही उतराई झालात का त्यांच्या उपकारातून? मंडप आहे मुसलमानाचाच. मंडप आणला, 1,00,000-2 लाख खर्च करून मुसलमानाचा, तेच मंडप लावला, त्या सभागृहाला नाव दिलं तुमच्या पूर्वजांचं. ते पूर्वज तुमच्यावर हसत असतील, दुःख करत असतील, रडत असतील की आशीर्वाद देत असतील? विचार करा तुम्ही. काय म्हणावं आता असं जर होत असेल तर. व्यासपीठावर मुल्ला मौलवी बसवत आहेत आपल्या पंथामध्ये, सर्व धर्म परिषद म्हणून. जर खोलात विचार केला तर तुम्हाला रात्र रात्र झोप येणार नाही. अशी परिस्थिती आहे सध्या आपल्या पंथाची. कार्यक्रमाचा मंडप टाकलेला असतो इरफान खानचा, सभागृहाला नाव दिलेलं असते आपल्या पूर्वसुरींचं. जे पूर्वसुरी, जे आपले पूर्वज होते ते याच मुसलमानापासून घाबरून पळाले, आपला धर्म वाचवला, धर्म भ्रष्ट होण्यापासून वाचवला, आणि आपण त्यांनाच लाखो रुपये पुरवत आहोत. तर असो, तुम्हाला काय आचरणात आणता येते या विषयावर, तुम्ही काय इम्प्लिमेंट करू शकता तुमच्या जीवनामध्ये. आपल्या पूर्वजांचे उपकार आपण मानले पाहिजे,
त्यांनी पंथ सावरला, आपल्यालाही पंथ सावरायचा आहे. पंथाची जबाबदारी आपल्यावर आहे सध्या. आपण किती चांगलं करू शकतो आता आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपण चांगले सुधारलो पाहिजे आणि नंतर मग दुसऱ्याला सुधारायचं. पहिला आपण आचरणात आणायचं. 1 रुपयाची कोथिंबीर पण कधीही घ्यायची नाही या धर्मद्रोही, या बुत शिकन करणाऱ्या मुसलमानांकडून. मग यावर भटोबास एक श्लोक म्हणतात. यावरी भटोबासी हा श्लोकू म्हणितला. यस्मिन् देशे वसेत ज्ञानी योगी स्वाध्यात्मचेतसः तन्मंडळम पवित्रंच प्रयाती निमिषात ध्रुवम. काय म्हणतात आचार्य की ज्या देशामध्ये ज्ञानी लोक, योगी लोक राहतात, जिथे आध्यात्मिक वातावरण असते, ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन होते, तन्मंडळी पवित्रंच, ते मंडळ म्हणजे तो जो भूप्रदेश आहे तो पवित्रंच म्हणजे पवित्र होत असतो. प्रयाती निमिष ध्रुवम. मग त्या योगी लोकांनी त्या भूमंडळातून जरी गमन केलं म्हणजे निघून गेले, या जिल्ह्यातून निघाले त्या जिल्ह्यात गेले, तरी पण जी भूमी होती ती भूमी पवित्र झालेली आहे, ज्या भूमीवर हे ज्ञानी लोक राहिलेले आहेत. निमिष ध्रुवम म्हणजे काय हजारो वर्ष किंवा 10-12 वर्ष तपश्चर्या करावी लागेल मग पवित्र भूमी होईल असं नाही. निमिषण म्हणजे काही क्षणासाठी जरी त्यांनी तिथे धर्मानुष्ठान केलं तरी पण ती भूमी पवित्र होत असते. असं या ज्ञानी लोकांचं सामर्थ्य असते असं आचार्य म्हणतात. आणि धरला तो संता म्हणताच्या ओकटा प्रवर्तला म्हणून. आचार्य म्हणतात तो रामदेव कशामुळे धरला गेला? कारण तो संता महंताचं ओकट करत होता. परी हे हातवणी, अहो हे तर हातवणी आहे, जेवण ते पुढे उरलेची असे. एवढं मोठं नित्य नरकाचं ताट उरलेलंच आहे असं आचार्य म्हणतात. स्मृती क्रमांक 87. राज्यांतर शमणी पुनरिंबा वासू करणे. राज्यामध्ये जे काही भीतीचं वातावरण होतं, जे काही लुटालुटीचं मुसलमानांचं वातावरण तयार झालेलं होतं ते शमलं आणि नंतर निंब्याला आचार्य राहायला लागले. मग केतुला एक काळ निर्भय झाले. अनंतर मग भटोबास गंगा तीरासी आले. सर्व काही शांत वातावरण झालं, निर्भय वातावरण झालं आणि नंतर आचार्य गंगा तीराला आले. सादासी भेटी झाली, सादाईसांची त्यांची भेट झाली. कवनिस्थानी ते नेणी जे कोण्या ठिकाणी भेट झाली हे माहिती नाही असं इथे स्मृतीस्थळकार सांगतात. मग सादासहित मागो ते निंब्यासी आले तेथ राहिले. मग सादासहित निंब्याला ते सर्वजण आले आणि तिथे राहायला लागले. स्मृती क्रमांक 88. केशव पंडित बोलना भाषा भेद कथन. भाषा भेदाचं कथन करतात. एको दिसू प्रस्तावे अनुरूप भटोबासी म्हणितले केशवदयासी संस्कृत सरळी आणि पंडितासी संस्कृत मराठी या सरळी ऐसा अनुवादो केला. एके दिवशी काहीतरी प्रसंग निर्माण झाला. त्या प्रसंगावर आचार्य म्हणतात की केशवबासांना संस्कृत खूपच सुंदर येते, एकदम पाण्यासारखी संस्कृत येते त्यांना बोलण्यासाठी. जशी आपण मराठी बोलतो तसं केशवबास संस्कृत बोलायचे. त्याला म्हणतात संस्कृत सरळी. म्हणजे अर्ध्या रात्री उठून जरी त्यांना तुम्ही संस्कृतमध्ये संवाद करायला लावला तरी ते करायला तयार, सहज बोलून जातात संस्कृत ते असं आचार्य म्हणतात. आणि पंडिताशी संस्कृत मराठी या सरळी आणि पंडितबासांना संस्कृत पण सरळी आहे म्हणजे संस्कृत सहज बोलतात, एकदम अस्खलित बोलतात. आणि मराठी सरळी, मराठी पण सरळी आहे म्हणजे मराठी पण सुंदर बोलतात, एकदम न अडकता बोलतात. ऐसा अनुवादू केला, असा अनुवाद आचार्यांनी केला. स्मृती क्रमांक 89. विजनी पंडिता गीत गायनी निषेध. विजनाला गेल्यानंतर पंडितबासांना गीत तुम्ही गाऊ नये असा निषेध नोंदवला आचार्यांनी. पंडितबासी गीत मातूचा ठाई बहुत भरू धरिला. विजनी बैसती आणि धुवा ओवी चौपदी गीतू ऐसे आवडे ते म्हणती. एको दिसू विजनी बैसोनी गात असती. पंडितबासांना गायन करण्याचा खूप छंद होता. विजनाला गेले म्हणजे काहीतरी धुवा म्हणायचे, ओवी म्हणायचे, चौपदी म्हणायचे, कोणतं गीत म्हणायचे. विजनाला गेले की त्यांचं हेच काम असायचं. तो भटोबास विजने पडिता अळीत आले तो त्या ते गाता ऐकिले. भटोबास आले विजन पाहण्यासाठी की कोण कसं विजन करत आहे. तिथे गेल्यानंतर पाहतात तर काय पंडितबास एकदम छानपैकी गीत म्हणत आहेत. ते गीत आचार्यांनी ऐकलं. भटोबासी म्हणितले पंडिता आज लागून तू गीत गाऊ नको गा. आचार्य म्हणतात पंडिता आजपासून तू बिलकुल गीत गायन करायचं नाही. गोसावी वारिले असे स्वामींनी गीत गायनासाठी परवानगी दिलेली नाही. गीत गाऊ नये महात्म्याने असं सांगितलेलं आहे. गीत विखो, गीत हा विखो असतो, आपल्याला धर्मापासून काढू शकतो. मग त्याला गोनी पंडितबास न गाती ऐसा नेमू केला. मग पंडितबासांनी त्या दिवशीपासून नेम केला की आता गीत गायचं नाही. स्मृती क्रमांक 90. तथा गीत गायना अनुज्ञा. मागच्या स्मृतीमध्ये आपण पाहिलं आचार्य म्हणतात की गीत गायन करायचं नाही आणि या समोरच्या स्मृतीमध्ये आचार्य म्हणतात गीत तुम्हाला गाता येईल, गीत गाण्यासाठी अनुज्ञा देतात. असा काय नेमका प्रसंग घडला समोर पाहूया. एको दिसू पंडितबास विजनी बैसले असती तो भटोबास विजने पडताळीत तेथ आले. एके दिवशी पंडितबास विजनाला गेले आणि भटोबास दररोजच्या प्रमाणे विजन पडताळण्यासाठी आले. तयाची दृष्टी चुकून मागा उभे ठाकले. पंडितबासांना लक्षात येऊ दिलं नाही
आचार्यांनी आणि गपचूप जाऊन पाठीमागे उभे राहतात. तो पंडित बासासी थोर दुःख भरले असे गीत गायन करत आहेत पंडित बास. पण ते गीत एवढं सुंदर होतं की ईश्वरासाठी त्यांच्या मनामध्ये खूप दुःख निर्माण झालं. ईश्वराची अप्राप्ती भावायला लागले होते ते आणि रडायला लागले ईश्वरासाठी की मला ईश्वराचं दर्शन झालं नाही, मला ईश्वर प्राप्ती कधी होणार, का ईश्वर असे मला सोडून गेले असतील, असं दुःख करायला लागले. थोर दुःख भरले असे खूप दुःख भरलं होतं मनामध्ये. दुःख करिता ती आणि तेवीची हा गीतू म्हणती, दुःख करणं चालूच होतं आणि त्याचबरोबर गीत म्हणणं पण चालू होतं. कोणतं गीत म्हणत होते? समोर स्मृती स्थळकार आपल्याला सांगतात की कोणतं गीत गात होते ते. आणिका बोलना लो न लागो श्रवणा, रूप तरी नयना आवडो तुझे. आणिक बोलना, आणिक म्हणजे दुसरे कोणते वावगे बोल, टाइमपास करायचे जे बोल असतात, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, गावामधल्या काही गप्पा टप्पा मारणे, या लोकांचं काय झालं, त्या माणसाचं काय झालं, या घरच्याचं काय झालं, अमक्या घरी खूपच मारामारी झाली, या शेतकऱ्याने त्या शेतकऱ्याला मारलं, धुरा फोडला म्हणून. तर अशा गप्पा नाही, आणिक बोलना, हे दुसऱ्या गप्पा अशा नको, असं पंडित बास म्हणतात. लोन लागो श्रवणा, दुसऱ्या गप्पा टप्पामध्ये माझ्या कानांना बिलकुल आवडी निर्माण झाली नाही पाहिजे. रूप तरी नयना आवडो तुझे, तुझं रूप माझ्या नयनाला आवडो, तुझ्याच काही लीळा माझ्या कानाला ऐकायला मिळाव्यात, दुसऱ्या गोष्टी नको बर का, असं पंडितवास म्हणतात देवाला की देवा आणिक बोलना लोन लागो श्रवणा, म्हणजे दुसऱ्या कोणत्याच गोष्टी माझ्या कानावर नको, दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची आवड माझ्या कानाला लागू देऊ नको, असं देवाला म्हणतात. आणि तुझंच रूप माझ्या नयनाला आवडत राहावं असं एक दान देवाला मागत आहेत. अशी मागणी पंडित बास देवाला करत आहेत. तू परदैव ये तुले जाणे, बहुते विघ्ने जा केली ती, जिवे मी कही न विसंबे, तुझं हेची द्यावे मज गोविंद राजा. काय म्हणतात पुढे पंडित बास की हे परमेश्वरा, हे ईश्वरा, तूच माझं परदैव आहेस. ये तुले जाणे म्हणजे एवढंच मला माहिती आहे, दुसरं मला काहीच नको. बहुते विघ्न जा केली ती, भरपूर विघ्नांनी मी व्याप्त झालेलो आहे, तरी पण मला तूच हवासा वाटत आहेस, तूच माझं परदैव आहेस, असं पंडित बास म्हणतात. जिवे मी कही न विसंबे, तुझं म्हणजे मी कधीही तुला विसरणार नाही. हेची द्यावे मज, हेच मला दान द्या की मला कधीही विस्मृती होऊ नये ईश्वराची, हेच मला दान द्या, असं पंडित बास मागतात. गोविंद राजा, परमेश्वराला अशी मागणी करतात पंडित बास. निरंतर करी मी तुमचे स्मरण, ऐसेची योका माझी म्हणा गोविंद राजा. अजून काय मागणी करतात पंडित बास म्हणतात की निरंतर मी तुमचंच स्मरण केलं पाहिजे, बिलकुल अंतर पडला नाही पाहिजे माझ्या मनामध्ये, तुमचंच सदोदित स्मरण राहावं, असंच माझ्या मनाला यावं, म्हणजे माझ्या मनामध्ये असंच ईश्वराचं ध्यान राहावं, ईश्वराचा वास माझ्या मनामध्ये राहावा, हेच मागणं आहे गोविंद राजा, असं पुन्हा मागणी करतात पंडित बास ईश्वराकडे. आणिक बुजविता डिंबन बुजावे, माये लागी रोवे, ते काही अपराधी. एखादं लहान लेकरू आहे, त्याची आई दूर निघून गेली, शेजारच्या बाया आल्या किंवा घरच्या काही बाया असतील, त्यांनी जर समजावण्याचा प्रयत्न केला त्या लेकराला, ते लेकरू काय समजूत घेत नाही, रडणं काय थांबवत नाही. आईसाठी माये लागी रोवे म्हणजे आईसाठी रडते. पूर्वीच्या काळामध्ये आईला माय म्हणायचे. ती आई लेकरावर माया खूप करते म्हणून माय शब्द होता. किती अर्थपूर्ण शब्द होते आपल्या पूर्वजांनी ठेवलेले. आणि नंतरचे आता काय हे शिक्षण पद्धती निघाली, मम्मी झाली, पप्पा झाला, मोम झाला, डॅडा झाला, काहीच्या काही होऊन गेलं. काय अर्थ आहे या डॅडाचा किंवा डॅडचा किंवा पप्पाचा किंवा मम्मीचा किंवा मोमचा, काय अर्थ आहे? आणि माय किती मोठा आणि भारनसूद शब्द आहे. जी माया करते आपल्या लेकरांवर ती माय असते. तर इथे पंडित बासांनी कोणता शब्द वापरला? माये लागी रोवे, मायेसाठी म्हणजे आईसाठी. आईसाठी ते लेकरू रडत आहे, त्या माईची माया त्याला पाहिजे आहे त्या लेकराला, म्हणून माय माय म्हणून ते रडत आहे लेकरू पण. तर मग ते काही अपराधी? पंडितबास प्रश्न करतात. ते लेकरू जर स्वतःच्या माईसाठी त्या माईची माया मिळावी म्हणून जर रडत असेल ते लेकरू, तर त्या लेकराने काय अपराध केला का? तो काय अपराधी झाला का? नाही. तर मग मी पण रडतच आहे देवा तुमच्यासाठी. तर माझं हे जे म्हणणं आहे ते ऐकून घ्या, मला दर्शन द्या. ते लेकरू जसं दुसऱ्या कोणत्याच बायामुळं गपचूप बसत नाही, ज्या वेळेस त्या लेकराची माय येते तेव्हाच त्या माईकडे पाहते आणि माईजवळ गेल्यानंतर ते लेकरू गप्प बसते, हसते, आनंदित होते ते लेकरू. त्याप्रमाणे पंडितबास म्हणतात की देवा मी रडत आहे तुमच्यासाठी, तर हा काय माझा अपराध आहे का? द्या ना लवकर दर्शन आम्हाला, असं पंडितबास एका लहान बालकासारखी मागणी ईश्वराकडे करत आहेत. माझी सेन संडी आर्ता दाणी, नागदेवा स्वामी श्री चक्रपाणी. माझी सेन संडी, पंडितबास म्हणतात हे ईश्वरा, माझी से म्हणजे माझ्याकडे लक्ष देण्याचं, न संडी म्हणजे सोडू नका.
माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या, एवढंच म्हणायचं आहे पंडित बसांना. माझी सेनसंडी म्हणजे माझ्याकडे लक्ष देण्याचं सोडून देऊ नका, लक्ष राहू द्या माझ्याकडे. अर्थदानी जे आरतीपूर्वक तुम्हाला मागणी करतात त्या लोकांचं तुम्ही सर्व काही मनोकामना पूर्ण करता, तर माझी मनोकामना पूर्ण करा. मला तुमचं दर्शन द्या, तुम्ही अर्थदानी आहात, मी तुम्हाला आर्त हाक मारत आहे, आर्त स्वराने मी तुम्हाला हाक मारत आहे, असं पंडितबास म्हणतात. नागदेवा स्वामी, हे नागदेवाचार्यांचे स्वामी, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, हे श्री चक्रपाणी, मी तुम्हाला हाक मारत आहे, अर्थस्वराने हाक मारत आहे. तर आता या हाकेला तुम्ही प्रतिसाद द्या, मला दर्शन द्या, अशी मागणी पंडितबास इथे करत आहेत. आणि एवढं चांगलं गीत ऐकल्यानंतर, हे सर्व गीत होतं बरं का, तर एक चाल आहे या गीताची आणि त्या चालीमध्ये ते गीत म्हटलेलं आहे. तर हे गीत ऐकल्यानंतर, ऐसा गीतो निर्वेदपूर्वक गायला तो भटोबासी उभया ठाकून अवघाची ऐकला, हे सर्व गीत त्यांनी गायलं पंडितबासांनी आणि हे सर्व गीत ऐकलं भटोबासांनी. मग ऐसे पुढा येऊन म्हणितले, पंडिता आज लागून तुझं गीत गावे अनुज्ञा. मग आचार्य म्हणतात, पंडिता तुला आजपासून मी परवानगी दिली, तू गीत गायन करू शकतोस. अरे जर देवाचं गीत गायनाचा जर असा प्रकार असेल, ज्या गीत गायनामध्ये एवढं दुःख निर्माण होत असेल ईश्वरासाठी, तर ते गीत गायनासाठी मी का बरं प्रतिबंध करू? हे गीत तर गायले पाहिजे. ज्या गीत गायनाने ईश्वरासाठी एवढा विरह निर्माण होत असेल, एवढं दुःख निर्माण होत असेल, तर ते गीत गायन केलंच पाहिजे सर्वांनी. पण गीत तसं असलं पाहिजे, ज्या गीत गायनामधून, ज्या गीत श्रवणामधून ईश्वराचा विरह निर्माण होत असेल आपल्या मनामध्ये, तसं गीत आपण गायलं पाहिजे, तशा गीताचं आपण श्रवणही केलं पाहिजे. आणि म्हणून पंडितबासांना आचार्य म्हणतात, तुला आजपासून मी अनुज्ञा दिली गीत गाण्यासाठी. एवढं सुंदर गीत गायलंस तू, त्या गीतामधून एवढा चांगला भावार्थ निर्माण झालेला आहे आणि तो भावार्थ किती उत्तम दर्जाचा होता हे मला तुझ्या डोळ्यातल्या अश्रूतून कळतच आहे, असं आचार्य म्हणतात. कारण पंडितबास रडत होते ईश्वराच्या विरह दुःखामध्ये. तर अशाच विरह दुःखामध्ये आपणही रडलो पाहिजे, म्हणजे परमेश्वर नक्कीच तुम्हाला पुनःसंबंध देतील. अनुसरण घ्या, भिक्षा करा आणि असं विरहपूर्वक, दुःखपूर्वक देवाचं स्मरण करा. एकंदरीत 24 तासामधून तुम्ही जर एक प्रहर स्मरण लेखी लावलं, असं जर दुःख करत रडत तुम्ही ईश्वराचं स्मरण केलं, एक प्रहर म्हणजे 3 तास जर तुम्ही स्मरण केलं असं दुःखपूर्वक, निर्वेद, अनुताप, अनुशोच, अर्थपूर्वक, तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती नक्कीच होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. गोसावी म्हणितले असे, ये भीती विकारू होवावा, तरी देमती गीत गाता विकारू होवावा, ऐशी श्रुती उच्चारणी भटोबासी अनुज्ञा दी झाली. मग आचार्यांनी एक लीळेचं उदाहरण दिलं देमतीचं, की स्वामी म्हटले होते, या भीतीला जर विकार असेल तर देमतीला विकार होईल. तर त्या लीळेचं स्मरण करून आचार्य म्हणतात की तुम्ही पण तसेच आहात, तुमच्याही मनामध्ये कधी विकार निर्माण होणार नाही, तुम्ही त्या योग्यतेचे आहात. तुम्ही गीत गायन जरी केलं तरी तुम्ही ईश्वराचा विरहच भावणार, ईश्वरासाठी दुःखच करणार त्या गीतामधून, तर तुम्हाला मी गीत गायनासाठी परवानगी देतो, असं आचार्य म्हणतात. ऐशी श्रुती उच्चारणी भटोबासी अनुज्ञा दिली, असं लीळेचं प्रमाण दिलं आणि पंडितबासांना गीत गायनासाठी परवानगी दिली. स्मृती क्रमांक 91, तथा गायन श्रवणे ब्राह्मणानुसरणी हाकारा म्हणणे. गीत गायन केल्यानंतर एक ब्राह्मण अनुसरण घेतो, त्यावर आचार्य म्हणतात, हा तर माझा हाकारा आहे. एकू दिसू पंडित बासू धुवा म्हणत होते, तो ऐकोणी एके ब्राह्मणे भिक्षा केली, भटोबासापाशी घेऊन आली, अवघी व्यवस्था सांगितली, ते ऐकोणी भटोबासी म्हणतले, पंडिताचे गीत ते माझे हाकारे गा. एके दिवशी पंडितबास असंच बसले होते विजनाला, खूपच सुंदर गीत म्हणत होते पंडितबास, एकदम ईश्वर विरहामध्ये त्या गीताचं गायन चालू होतं आणि असं दुःख रूप गीत एका ब्राह्मणाने ऐकलं. त्या ब्राह्मणाने लगेच दीक्षा घेतली पंडितबासांपाशी आणि मग भटोबासांपाशी पंडितबास त्या ब्राह्मणाला घेऊन आले, सर्व व्यवस्था सांगितली. आणि हे सर्व ऐकल्यानंतर आचार्य म्हणतात की पंडितबासांचे गीत म्हणजे माझे हाकारे आहेत. म्हणजे मी जसं जर कोणाला निरूपण केलं, मी जर कोणाला 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, तर तो व्यक्ती जसं अनुसरण घेतो तसंच झालेलं आहे. पंडितबासांनी फक्त एक गीत म्हटलं आणि या ब्राह्मणाने दीक्षा घेतली, म्हणजेच माझ्या बोलण्यासारखंच पंडितबासांचं गीत आहे. माझेच जणू काही हे हाकारे आहेत, माझेच शब्द आहेत, माझंच निरूपण आहे पंडितबासांचं गीत म्हणजे, असं आचार्य इथे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण 6 स्मृती आजच्या या ज्ञानसत्रामध्ये अभ्यासलेल्या आहेत. सर्व स्मृती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे भविष्यातील एकही व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, श्री नागदेवाचार्यांनी पंडितबासांना सांगितलं
की बिलकुल गीत गायन करायचं नाही. आणि नंतर लगेच सांगितलं पुन्हा की तुम्हाला गीत गाता येईल. तर हे असं कशामुळं पंडित बासांना आचार्यांनी अनुज्ञा दिली? एकदा म्हणतात गीत गायन करायचं नाही, एकदा म्हणतात गीत गायन करा. हे असं कशामुळे बरं? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह, ज्यामध्ये नाथोबा आव्हानी कटक देमाईसाचे भेटी जाणे तथा अन्य रसाशनी निरस्वासदन परिहारू सूचने, केशव पंडित एक वेळा करणी अभिमानू स्वीकारू तथा केशवादिकागमनी केशव पंडित स्वनेत्रानुवादू, धर्म बळवत्तरे वडील धाकुटा निराकरण, असे भरपूर सारे ज्ञानवर्धक स्मृती आपण उद्याच्याही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड